तर हाय, कशा आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा ब्लॉग असणार आहे की आज मी तुळशीबागेत चाललेले आहे. मला थोडेसे दिवाळीची खरेदी करायला चाललेले आहे. तर मी माझी मैत्रीण वगैरे आम्ही मागच्या वेळेस जसं गेलो होतो तसंच जाणार आहे. आणि मागच्या वेळेस आम्ही मेट्रोने गेलो होतो, पण यावेळेस बसने जायचं आहे. कारण की मेट्रोला जायला परत नाशिक फाट्याला जावं लागतं किंवा फुगेवाडीला, म्हणजे तिकडे जावं लागतं. मग इथून खूपच पैसे घेतात, त्यामुळे म्हटलं की आम्ही डायरेक्ट बसने जाणार आहे. आणि कात्रजच्या बसने गेलं तर डायरेक्ट आम्ही तुळशीबागेत उतरू आणि मनपाच्या बसने गेलं तर मनपाला उतरा, त्यानंतर ना मग पुढे उतरा, पुढे जा, मार्केट यार्डची बस धरा. एवढे कुठाने करण्यापेक्षा कात्रजच्याच बसने जाणार आहोत आम्ही सर्वजण. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? बरे आहात ना? तर आता मी चाललेले आहे. आता मी मस्त असं आवरलेलं आहे आणि तेल लावलं होतं डोक्याला, त्यामुळं मग म्हटलं जाऊ द्या, चंपूच करून जाऊया. कारण की काय होतं माहिती का, जरा बाहेर कुठं निघालो की ते केस विस्कडतात, त्यामुळे मला आवडत नाही तसं म्हणायला गेलं तर. आणि काल थोड्या वेळाने नंतर ना लाईट आली बरं का, म्हटलं की तुम्हाला सांगावं लाईट आली तर आता मी लाईट बंद केली म्हणून तुम्हाला एवढं म्हणजे असं अंधार वाटत असेल. तर मी लाईट चालू करतो. तर लाईट चालू केलं तर खूपच असं म्हणजे फरक पडतो. आणि माझा ड्रेस मी असा घातलेला आहे. ड्रेस खूप छान आहे. ड्रेस तुम्हाला कळेल नंतर ना दिसेलच. आणि आता पूर्ण आवरून वगैरे झालेलं आहे, तर चाललेलो आहोत. जेव्हा मैत्रिणीचा फोन येईल तेव्हाच आम्ही निघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, फायनली आता आम्ही निघलेलो आहोत पूर्ण सर्वजण. तर तुम्ही बघू शकता, हे आम्ही तिघं चाललेलो आहोत पुढे. तर वा, तर चला आता बसने जायचंय. बस भेटली तर लय नशीबवान आहोत आम्ही, कारण की आता आम्ही चालत चाललेलो आहोत. फायनली आम्ही आता मनपाला उतरणार आहोत आणि तिथून पुढे जाणार आहोत आहोत. तर अशी खूप गर्दी आहे. तर बघू शकता, इथं उतरावं लागलं असतं आपल्याला बघ. तर इथं खूप अशी गर्दी आहे, खूप ट्रॅफिक होतं आणि बसमध्ये फुल गर्दी आहे. त्यामुळं मग आम्ही म्हटलो की चालतच चाललेलो आहोत आम्ही सर्व. तर बघू शकता खूप असं गर्दी आहे आणि इथं दररोजच गर्दी असते, कारण की गणपतीला वगैरे येतात. तर त्यामुळं तर आता बघू, आम्ही तुळशीबागेत गेल्यावर दाखवते तुम्हाला. शेठ मंदिराच्या इथं आलेलो आहोत आम्ही. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. तर बघू शकता तुम्ही, खूप अशी गर्दी आहे. आम्ही ट्राय केलं तर जाऊ, पण आधी तुळशीबागेत जाऊन येतो, कारण की तिथं खूप उशीर झालेला. आणि तर आता काय बनायला लागलंय ग, काय माहिती काय तरी. कसा डॉन थांबलेला आहे तुम्ही बघू शकता. त्याला पूर्ण त्याला रंगवलाय, तर तुम्ही बघू शकता. आळस नको देऊ, तुला व्हिडिओ मध्ये घेतलंय. फायनली आम्ही आता घरी चाललेलो आहे, कारण की थोडंसं सामान घेतलेलं आहे. क्लिप्स घेतलेले आहेत आणि आता घरी चाललेलो आहोत. खूप गर्दी होती कारण की दिवाळीच्या शॉपिंगमुळं. मला कैरी बघून कैरी खाऊ वाटते बरं का. आपण 4च फोड येत आहेत त्याच्यात. तर आता आम्ही चाललेलो आहोत पुस्तक घ्यायला. थोडंसं तिकडनंच वळायचं आहे ना, थोडं पुढे गेल्यावर मॅच चालू आहे ना. तर आता आम्ही चाललेलो आहे पुस्तकं घ्यायला. तर तुम्ही बघू शकता, आणि खूप गर्दी आहे तसं म्हणायला गेलं तर. खूप असं आम्ही घेतलं होतं एक शॉर्ट्स घेतली होती, पण ती खूप महाग सांगतोय म्हणून आता मी चाललेलं आहे. तर वडापाव खायचंय का? वडापाव काय खायचंय बोला, चल ना पुढं बघूया. खूप आवडलं मला. तर आता मी वडापाव, खूप भूक लागलेली आहे कारण की सकाळी खाऊन आलो होतो, पण आता खूप हिंडलो वगैरे. आणि बरोबर आम्ही 2 वाजता आलो. 2 ते आता वाजलेले ठीक
4:22 झालेले आहेत. तर बघू काय भेटते काय नाही. काकूच्या दुकानात गेलो होतो, मैत्रिणीला पुस्तक घ्यायचं होतं पण काय भेटलेलंच नाहीये आणि खूप असं गरम होत होतं म्हणून स्टॉल काढून टाकलाय. तर आता चाललेलं आहे खायला. तर आता आम्ही हातातले ग्लोव्ज घेतलेले आहेत आणि इथं खूप असे मस्त असे ड्रेस आवडलेले आहेत आम्हाला, सगळे आवडलेले आहेत. पण आपण तेवढं किती इथलं इथले 10-12 हजाराचा आहे तो ड्रेस. तर तेवढी मी नाही घेऊ शकत. माझी मम्मी डायरेक्ट घराच्या बाहेरच काढत. तिला मगाशी फोन केला होता, मला थोडंसं आत्याच्या मुलीचं लग्न ठरलंय त्यामुळं म्हटलं की हे घेऊ का. तर माझी मम्मी म्हटली की तू तुळशी बागेतच राहा, येऊ नको घरी. तर आता आम्ही चाललेलो आहोत. घरी चाललोय का? खाल्लं तर नाही आम्ही, मला काय सांगू गाईज. असं खूप असं वाईट वाटतंय आम्हाला जेवण नाही केलं तर आम्ही. तर आता कुठं म्हणजे चांगलं नाहीच आहे. आता बघू. गणपती दगडूशेठ गणपती मी आत्ता गेलेले नाहीये त्यामुळं मला लांबनच दाखवते. आज खूप गर्दी आहे शनिवारी म्हणून असं म्हणून तुम्ही पण नक्की या दगडूशेठ गणपतीला. यायला थांबलोय आम्ही सर्वजण, तुम्ही बघू शकता. आणि घेतलेला आहे आम्ही मास्क. आणि मी खूप इथं गर्दी आहे म्हणून असं मी बसलेले आहे कारण की खूप पाय दुखत आहेत माझे. लाल महाल इथं जाऊ शकतो आपण, माहिती का? तिकीट नाही वाटतं. लाल महाल आहे असं, लाल महाल आहे. वाव किती छान. फायनली आम्ही बघून आलेलो आहोत. तर लाल महाल मस्त असतंय. आणि इथं शनिवार वाडा आहे, शनिवार वाडा. तर असं मस्त असं शनिवार वाडा. बघू आमचं जायचं प्लॅनिंग ठरतोय. तर थांबा आता इथं काहीतरी खायचंय. काय खायचं ग बघूया. आम्ही डोसे घेतलेले आहेत, एक पंच आणि एक साधा. आणि मी हा घेतलेला आहे डोसा, मैत्रिणीने हा. आणि एक स्पंज घेतलेला आहे. मला स्पंजच आवडतं पण मी जास्त मटण खात नाही त्यामुळे मग मी काही घेतलेलं नाही आहे. तर आता मी असं खातोय. तर या तुम्ही पण खायला. थोडंसं डोसा वगैरे खाल्लं तर म्हटलं थोडंसं थंड खायचं प्यावं. तर बघा लस्सी पितोय तर तुम्ही पण या लस्सी प्यायला. घेतलेले आहे शनिवारवाड्याचे इथं आहे. तर चला आता आम्ही चाललेलं आहे घरी. आम्ही मी तर मनपाला आहे, नाही मी चालली तर इथं मी मनपाला आहे. तुम्ही बघू शकता इथं मंत्राचं हे स्टेशन आहे आणि इथं मी बसलेले आहे. मग बॅग घेत आहेत इथं मैत्रिणी, त्यामुळं मी इथं आहे बसलेले आहे. थोडंसं बोर होत आहे. तर आता मी घरी जाणार आहे थोड्या वेळात. बघू आता. मम्मीला फोन केला होता, मम्मी खूप रागवत होती बरं का. जाऊ द्या, फिरायला आलं म्हटल्यावर थोडंसं उशीर झालंच पाहिजे. तर आता घरी जाऊन वरण भात वगैरे करायचं आहे मम्मी म्हणत होती. तर चला निघूया आपण. किती छान आहे, फिरतायत. सायन्ससारखंच आहे. वाव. तर चला असे इथं चपले आहेत. हे आता घरी जायचे. चला तर आता आम्ही घरी चाललेलो आहोत. फायनली आता आम्ही घरी चाललेलो आहोत. कारण की इतकी ट्रॅफिक होती ना तर मला ब्लॉग पण काढायला जमलेलं नाहीये. आणि आमची भोसरीची बस म्हणजे थोडंसं पुढे गेली होती तर आम्ही खूप पळत होतो त्या बससाठी, त्यामुळे मला काही व्हिडिओ काढायला जमलं नाही. तर सॉरी बरं का. तर आता मी घरी चाललेले आहे. आता मी चौकात आहे. तर घरी गेल्यावर माझा एवढा डेंजर बॉम्ब फुटणार आहे ना, तर तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेल कसा बॉम्ब फुटणार आहे आणि काय नाही. तर आता मी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते. आणि आता खूप उशीर झालाय. मला तेवढं टेन्शन आलं होतं ना. मम्मीला फोन केला होता आणि तसं फुलांचं गुच्छ आहेत, कोणाला जर पाहिजे असेल तर आमच्या इथनं घेऊन जावा. तर ट्रॅफिक खूपच आहे ग आज. आणि सगळ्यांच्या घरी बॉम्ब फुटणार आहे गाईज. तुम्हाला काय सांगू, स्वातीच्या पण घरी बॉम्ब फुटणार आहे आणि वैष्णवीच्या पण घरी आणि माझ्या पण घरी. तर गाडीवाल्यांना काही कळतच नाही, कुठनं मध्ये पण येतात.
तर आता रिक्षाने जायचंय ना ग, तर चला. फायनली मी आत्ता घरी आलेले आहे आणि मम्मी काही थोडीशीच ओरडली, जाऊ द्या. तर आता स्वयंपाक वगैरे पटकन करते आणि आत्ता वाजलेले 9:15 वाजता घरी आलेली आहे. खूप उशीर झाला. तर इथंच व्हिडिओ थांबवते. तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय.